नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बाही कटिंग करणार आहोत आणि ही बाही कटिंग आपण चेस्टनुसार त्याची मापं टाकणार आहोत. त्यामुळे लक्ष द्या, जी पण तुमची चेस्ट आहे त्यानुसार तुम्हाला ही बाही रुंदी आणि कॅप हाईट टाकायची आहे. त्याआधी आपण बाहीची उंची घेणार आहोत. उंची आहे 5 इंच, त्याच्यात 1 इंच मिसळून मी 6 इंच घेतली. त्यानंतर बाही रुंदी ही 8.25 घेणार आहे. आता मी 34 इंचाची 34 चेस्ट असणारी बाही आपण कट करणार आहोत. दोन्ही बाजूने आपण 8.25 इंच आपण बाही रुंदी टाकायची आणि एक रेष आखून घ्यायची आहे. ही बंद बाजू आहे आणि ही ओपन आहे. त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. कॅप हाईट ही 34 चेस्टनुसार त्याची कॅप हाईट आहे 3.25. आपण ही 3.25 इंचावर कॅप हाईट टाकणार. आणि हे त्यापुढे आपण 1.5 इंच 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. त्यानंतर या बाजूला 1 इंच आपण इंचावर आपण हे असं मार्क करायचं आहे. त्यानंतर आपण इथून इथपर्यंत एक तिरकी रेषा द्यायची आहे. त्यानंतर या रेषेचा मध्य करायचा आहे. आता याचा मध्य केल्यानंतर आपल्याला इथून जिथे मध्य केला आहे त्याच्यावर आपल्याला अर्धा इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि या पॉइंटला आपल्याला हे जोडून एक इंचाचा पॉइंट दिला तिथपर्यंत जोडायचे. त्यानंतर हा जो अर्धा आहे त्याचा आपल्याला आणखीन अर्धा करायचा आहे आणि इथे एक पॉइंट द्यायचा आहे. आणि या बाजूला 1/2 इंच म्हणजे अर्धा इंचापेक्षाही कमी आपल्याला इथे पॉइंट द्यायचा आहे. आणि इथून खाली गोलाकार घेऊन आपण हे वरच्या बाजूला इथे जिथे अर्धा येईल तिथून आपण हा आतमध्ये वळवायचा आहे. अशा एक पद्धतीने आपण ही बाहीला आकार द्यायचा आहे. तुम्ही हाच आकार फ्रेंच कर्वने देखील देऊ शकता. हे पहा, इथून असा फ्रेंच कर्वने हा आकार द्यायचा आहे. आणि या बाजूने सुद्धा तुम्ही असा फ्रेंच कर्व वापरू शकता. आणि या बाजूला हे पहा, असा याने सुद्धा अगदी परफेक्ट आकार येतो. त्यानंतर आपण दंडघेर टाकणार आहोत. दंडघेर आहे 5.5 आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हा भाग ओपन करायचा आहे आणि पुढचा आकार द्यायचा आहे. ही झाली आपली बाही. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या
चार्ट दिलाय, सर्व छातीनुसार हा चार्ट आहे. आता मी चार्ट वाचून दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही ही कॅप हाईट आणि बाही रुंदी टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता छाती, बाही रुंदी आणि कॅप हाईट. कॅप हाईट म्हणजेच जी बाहीला आपण खोलवा देतो त्याला कॅप हाईट म्हणतात. आता छाती जर तुमची 28 किंवा 29 असेल तर तुमची बाही रुंदी ही 7 इंचाची असणार आहे आणि त्याची कॅप हाईट ही 2.5 म्हणजेच 2.75 असणार आहे. जर तुमची छाती 30 किंवा 31 असेल तर त्याची बाही रुंदी ही 7.5 इंच म्हणजे 7.5 इंच असणार आहे आणि त्याची कॅप हाईट ही 3 इंच असणार आहे. जर तुमची छाती 32 किंवा 33 असेल तर त्याची बाही रुंदी ही 8 इंच असणार आहे आणि कॅप हाईट ही 3 इंच असणार आहे. जेव्हा तुमची छाती 34 आणि 35 असणार तेव्हा बाही रुंदी ही 8.25 इंच असणार आहे आणि कॅप हाईट ही 3.25 म्हणजेच 3.25 असणार आहे. जर छाती ही 38 किंवा 39 असेल तर तुमची बाही रुंदी ही 9 इंच असणार आहे आणि त्याची कॅप हाईट 3.5 इंच म्हणजेच 3.5 असणार आहे. छाती जेव्हा 36 किंवा 37 असेल तेव्हा तुमची बाही रुंदी ही 8.25 इंच म्हणजेच 8.75 असणार आहे आणि त्याची कॅप हाईट ही 3.5 इंच असणार आहे म्हणजेच 3.5. जर छाती तुमची 40 किंवा 41 असेल तर बाही रुंदी ही 9.5 इंच म्हणजेच 9.5 इंच असणार आहे आणि कॅप हाईट ही 4.25 इंच म्हणजेच 3.75 इंच असणार आहे. जर छाती तुमची 42 किंवा 43 असेल तर बाही रुंदी ही 10 इंच असणार आहे. बाही रुंदी ही 10 इंच असणार आहे आणि कॅप हाईट ही 4.25 इंच म्हणजेच 3.75 असणार आहे. जर छाती 44 व त्यापुढे असेल तर बाही रुंदी ही 10.25 म्हणजेच 10.25 असणार आहे आणि त्याची कॅप हाईट 4.25 म्हणजेच 3.75 असणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण चार्ट मी तुम्हाला वाचून दाखवला आहे. तुम्ही हा चार्ट लिहून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा पण बाही कटिंग करायची तुम्ही ह्या पद्धतीने करा. यामध्ये अजिबात तुमची बाही लांबी कमी होणार नाही. बरेच जणांना बाही रुंदी ही कमी पडती, बाहीची रुंदी ही कमी पडती, पण या पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केली तर अजिबात बाही रुंदी कमी पडणार नाही आणि अगदी व्यवस्थित बाही बसणारी. कारण कॅप हाईट पण ही त्या छातीनुसार आपण कॅप हाईट टाकलेली आहे आणि ही बाहीची लांबी साधारण 5 आणि 5च्या पुढच्याच बाही लांबीत याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. जेव्हा शॉर्ट बाही तुम्ही करता तर शॉर्ट बाहीचा फॉर्म्युला हा वेगळा असतो. तुम्ही त्या पद्धतीने आणि शॉर्ट बाही कशी करायची ते मी तुम्हाला तसा व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुम्हाला जेव्हा शॉर्ट बाही करायची असेल तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे त्यानुसार तुम्हाला ती बाही कट करता येईल. हा सगळा चार्ट तुम्ही लिहून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनाला दाबायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.